नागपुर शहर में पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के नेतृत्व में आज जिलाधिकारी कार्यालय परिसर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का जबरदस्त आंदोलन हुआ। कार्यकर्ताओं ने काली दिवाली के फलक लेकर सरकार के खिलाफ नारेबाजी की। मांग की गई कि किसानों का संपूर्ण कर्ज माफ किया जाए, प्रति हेक्टेयर 50,000 रुपए की मदद दी जाए और संतरा मौसम्बी उत्पादकों को तुरंत नुकसान भरपाई मिले। देशमुख ने सरकार के राहत पैकेज को धोखा, छल, कपट का बताते हुए कहा कि मुख्यमंत्री का जिला होते हुए भी नागपुर को केवल 96 लाख की भरपाई मिली, जो किसानों के साथ अन्याय है। स्पष्ट है कि महाराष्ट्र में किसानों की नाराजगी अब सड़कों पर उतर आई है। हजारों की संख्या में कार्यकर्ताओं ने इस आंदोलन में भाग लिया। आज अतिशय अडचणीत आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू असं ठासून त्यांनी सांगितलं होतं। आता तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, आज मुख्यमंत्री आहेत। आता सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करावी। त्याचबरोबर जे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातून 32,000 कोटीचं फसवं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। या 32,000 कोटीपैकी आमच्या नागपूर जिल्ह्यासाठी फक्त 96 लाख रुपये मिळाले आहेत। 96 लाख। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीची फसवी परिस्थिती आहे। हे फसवं पॅकेज आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये संत्र्याचं नुकसान झालं, मोसंबीचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात मोसंबीची गळ झाली, सोयाबीनवर येलो मोझॅक सारखा रोग आला, त्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं। आणि इतकं मोठं नुकसान झालं असताना फक्त 96 लाख रुपये या जिल्ह्याचे देवेंद्र फडणवीस या गावचे आहेत, या नागपूर जिल्ह्याचे आहेत। आणि या जिल्ह्याचे असताना सुद्धा स्वतःच्या जिल्ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। फक्त 96 लाख रुपये त्यांनी या नागपूर जिल्ह्यासाठी मदत म्हणून दिलेले आहेत। अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे। हे फसवं पॅकेज जाहीर करून राज्य शासनाने शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे। त्याचबरोबर आता कापूसाचा लवकरात लवकर रिंगण चालू झालेला आहे। राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून जो परदेशातनं जर तुम्हाला कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात आणायचा असेल तर जो आयात कर लागतो, तो आयात कर पहिले 11% होता। 17 ऑगस्ट रोजी शासनाने निर्णय घेऊन आयात कर 0% केला। आता कापसावरील आयात कर 0% केल्यामुळे परदेशातला कापूस आता महाराष्ट्रात येईल, परदेशातला कापूस आता भारतात येईल आणि मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव त्या निमित्तानं कमी होतील। शेतकऱ्यांना कापसाचे भाव या चुकीच्या निर्णयामुळे मिळणार नाही, मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील। जवळजवळ हा जो निर्णय घेतला आयात कर रद्द करण्याचा, त्याच्यामुळे जवळजवळ आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 32 लाख गाठी कापसाच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहे। 32 लाख गाठी। आणि पुढील अजून महिन्यात, दीड महिन्यात, 2 महिन्यामध्ये जवळजवळ 100 लाख गाठी महाराष्ट्रामध्ये येतील। अशा प्रकारची परिस्थिती आहे। हा शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्णय आहे। जो कापूस उत्पादक शेतकरी आमचा विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यासाठी अतिशय चुकीचा निर्णय आहे।
त्याच्यामुळे हा कापूस आयात कर जो आहे त्यांनी रद्द केलेला तो निर्णय शासनाने रद्द करून कापसाला चांगले भाव दिले पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि अशा परिस्थिती आता 2-3 दिवसामध्ये दिवाळी आली आहे। आमचा शेतकरी अडचणीत आहे, चिंतेत आहे आणि अशा या अडचणीच्या परिस्थितीमध्ये चिंतेमध्ये असताना कशा पद्धतीने तो दिवाळी साजरी करणार, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून आज काळी दिवाळी साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघडले पाहिजे की दिवाळीचा सण आला आहे, शेतकरी काळी दिवाळी साजरी करतायत। त्याच्यामुळे शासनाने डोळे उघडून लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय, त्याचबरोबर कापसाच्या बाबतीतला निर्णय, संत्रा मोसंबीच्या बाबतीतला निर्णय, आमच्या काही भागामध्ये धान होतो त्यांच्या बाबतीतसुद्धा त्यांना भाव मिळत नाही, काही भागामध्ये तिकडे नाशिकच्या भागामध्ये कांदा होतो, असे अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे। आणि म्हणून या सर्व मागण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आणि काळी दिवाळी आम्ही या ठिकाणी साजरी करतो।